चला, आज सगळ्यांना आवाज येतोय, माझा आवाज येतो. किती दिवसानंतर आपण आज शाळेत आलो ना? 2 वर्ष. 2 वर्षांपूर्वी शाळा बंद झाली होती आपली ना. आता परत सुरू झाली. आता तुम्ही रोज रोज येणार ना? तुम्हाला आवडतं शाळेत आवडतं ना? घरीच आवडतं, मोबाईलवर अभ्यास आवडतो नाही आवडतो ना? पण आता रोज शाळेत यायचं. मला पण खूप आनंद झाला, तुम्ही सगळेजण आले, मला पण आनंद झाला. पण अजून सगळे आले असते तर जास्त आनंद झाला. बरं, आज आपण काय करूया? आधी बातमी सांगणार तुम्ही? बातमी करायचं का अभ्यास? का आधी भाषाचा अभ्यास करूया? भाषाचा अभ्यास करूया, मराठी. ठीक आहे. बरं, आज मला आधी तारीख वार सांगा. किती तारीख आहे मला सांगा बरं. तारीख किती आज? आज किती तारीख आहे? 13. 13. महिना? 12 कोणता महिना? डिसेंबर. बरोबर, 12. आणि वर्ष 2021. बरोबर, 2021. वार कोणता आहे आज? सोमवार. आणि महिना, इंग्रजी महिना? इंग्रजी महिना? इंग्रजी महिना डिसेंबर. इंग्रजी महिना. आणि मराठी महिना कोणता चालू आहे? मार्गशीर्ष चालू आहे. मार्गशीर्ष महिना खाली माझा ते आपण मराठीचा अभ्यास करूया. बालभारतीचं पुस्तक आणले ना सगळ्यांनी? धडा 15वा धडा, आनंदाचं झाड. आनंदाचं झाड हा पाठ आपण शिकूया. आनंदाचं झाड. कार्तिक खाली बस. आता ही एका मुलीची गोष्ट आहे. एक मुलगी आहे. या मुलीची गोष्ट आहे. आपण बघूया याच्यात काय दिलंय. एक एक वाक्य वाचायचं. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहोर फुलला होता. इथपर्यंत वाचा. होता. वाचलं? बर. आता शेवग्याचं झाड तुम्ही पाहिलंय का? शेवग्याच्या शेंगा असतात बघ. शेवग्याच्या शेंगा आई भाजी करते किंवा आमटीमध्ये टाकते. शेवग्याच्या शेंगा पाहिजे? शेवगा माहिती? लांब लांब शेंगा असतात हिरव्या रंगाच्या. पाहिलंय का? आई भाजी करते किंवा आमटीमध्ये टाकते. वरण आमटी करते त्याच्यात टाकते. माहितीये? हे असे कापून त्याची साल काढतात. माहितीये? शेवग्याची भाजी करते. मग त्याचं झाड होतं. पहिलं वाक्य बघा. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती.
शेवग्याच्या झाडाला नवीन पानं आली नवीन पानं आली की त्याचा रंग कसा दिसतो? पोपटी रंग दिसतो. नवीन पानं येतात छोटी छोटी असतात का रंग कसा असतो? पोपटी. हिरवट पोपटी पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच वाढत होतं. आता ही जी मुलगी आहे छोटी मुलगी आहे तिने हे सांगितलेलं आहे. ते झाड जोमानं वाढत होतं. तिच्या बागेमध्ये घराच्या बाहेर झाड लावलं होतं शेवग्याचं झाड लावलं होतं. ते छोटं होतं आणि आता ते हळूहळू मोठं जोमानं वाढत होतं. जोमानं म्हणजे कसं? जोमानं म्हणजे जोरात वेगानं. जोमानं म्हणजे पटपट वाढत होतं झाड. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली आणि शेवग्याच्या झाडाची पानं कशी सगळी अशी नक्षीदार दिसत होतं. झाड आहे असं नक्षीदार दिसत होतं. बघितल्यावर असं नक्षी असते की नक्षी चित्र काढल्यासारखं असं दिसत होतं. नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहर फुलला होता आणि त्या झाडाच्या काही फांद्या होत्या. त्या फांद्या झाडाच्या या फांद्या त्यांना मोहर फुलला होता. मोहर फुलला होता. काही फांद्यांना मोहर, त्याला काय म्हणायचं? मोहर म्हणजे फुले आली होती. मोहर म्हणजे फुलं आली होती. जसा इकडे बघ जसा आंब्याला आता आंब्याच्या झाडाला मोहर फुललाय. पाहिलं? आंब्याच्या झाडाला आता बाहेर मोहर आलाय. पाहिलं का तुम्ही सगळ्यांनी? त्याचा वास येतो. मोहर आंब्याला फुलं येतात तेव्हा वास येतो. मोहर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस झाडावर लोंबत होते. आणि या शेवग्याच्या फुलांचा रंग कोणता असतो? पांढरा रंग. पांढऱ्या रंगाचे फुलांचे घोस लटकत होते. खूप फुलं अशी लटकत होती. घोस लटकत होती. कळलं? म्हणजे असं खूप घोस लटकत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. हे पहा इथे दाखवले. हिरवं झाड कसं होतं? हिरवगार. त्याच्यावर फुलं पांढऱ्या रंगाची फुलं. पांढऱ्या फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. मग पुढे काय बघितलं? हिरव्यागार झाडावर पांढरी फुलं छान दिसत होती. आमचा शेवगा खूप छान बहरला होता. आता ही मुलगी सांगते की आमचा शेवग्याचं झाड खूप छान बहरलं होतं. मोठं व्हायला लागलं होतं. त्याला फुलांचे घोस आले होते. हो की नाही? येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. आता तिच्या घराच्या बाहेर ते झाड होतं आणि मग घराच्या बाहेर रस्ता होता. मग येणारे जाणारे लोक हे सगळे बघायचे होते. झाडाला किती छान फुलं आली आहे, छान फुलं आले. सगळेजण चालतात बघायचं. वा किती छान फुलं आली आहे असं बघायचे. आणि काय म्हणायचे बघा. एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये. घरात भांडण होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. आता
एक दिवस काय झालं, तिच्या घराच्या बाहेर शेवग्याचं झाड होतं. सगळे लोक येता जाता बघायचे किती छान झाड आहे, किती छान फुलं आहेत, सगळ्यांना आवडायचं. पण एक दिवस तिच्या शेजारच्या शेजारच्या काकू आल्या, त्यांच्या घरी आल्या आणि काय म्हणाल्या, काय बोलल्या, शेजारच्या काकू आल्या की काय म्हणाल्या, हा नाही बघ काय लिहिलंय त्याच्यात, वाचा वाच, काय म्हणाल्या काकू, काय म्हणाल्या बोला. मी काय विचारलं, एक दिवस त्या मुलीच्या शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या, काय सांगितलं त्या काकूंनी, काकू काय म्हणाल्या, बोला बोला, परत एकदा सांग. अजून काय सांगितलं त्यांनी, अजून काय सांगितलं, हा ते झालं, अजून ते झालं, अजून काय सांगितलं, काय सांगितलं काकूंनी की घराच्या बाहेर दारात कधीही शेवग्याचं झाड लावायचं नाही. का 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 कारण झाड बाहेर लावलं तर घरामध्ये भांडण होतं असं सांगितलं. घराच्या बाहेर जर आपण शेवग्याचं झाड लावलं तर घरामधले लोक, आई बाबा, मुलांचे सगळ्यांचे भांडण होतात नेहमी. म्हणून तुम्ही हे झाड तोडून टाका असं त्या शेजारच्या काकू होत्या की नाही, त्यांनी सांगितलं की हे झाड तोडून टाका असं सांगितलं. शेजारच्या काकूंनी येऊन सांगितलं. हा पुढे बघा काय झालं. इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका, मला जरा त्या काकूला रागच आला. पुढचं वाक्य वाचा, हे वाचा. इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका, मला जरा त्या काकूंचा रागच आला. आता ती मुलगी होती, ही मुलगी आहे की नाही, ही मुलगी सगळं सांगते, हे सगळं ती सांगते. ही मुलगी काय म्हणाली, त्या काकू आल्या आणि त्यांनी सांगितलं की हा झाड तोडून टाका. मग ती मुलगी काय म्हणाली, इतकं सुंदर झाड आहे, त्याला फुलं आली, छान वाढलंय आणि तोडायचं. त्या मुलीला राग आला त्या काकूंचा. ती मुलगी होती ना, तिला आवडलं नाही, तोडायचं असतं का झाड, तिला त्या काकूंचा राग आला. मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच, उलट झाडं किती परोपकारी असतात, ती का बरं आपल्यात भांडण लावतील पर्यंत वाचा. आता आई काय म्हणाली, ती मुलगी बोलायच्या आतच तिच्या त्या मुलीची आई बोलली. आई काय म्हणाली की झाडं सगळी सारखी असतात, वेगळी झाडं सगळी वेगळी नाही, सगळी सारखी असतात. कशी, सगळी झाडं परोपकारी असतात. परोपकारी म्हणजे दुसऱ्यांना मदत करणारी झाडं कशी असतात, परोपकारी. परोपकारी म्हणजे काय, दुसऱ्यांना मदत करणारी. दुसऱ्यांना मदत करणारी असतात झाडं.
हो की नाही? झाडांमुळे सावली मिळते, आपण झाडाखाली बसतो, फुलं मिळतात, फळं मिळतात, हो की नाही? झाडांचे आपल्याला त्याचं लाकूड, त्याच्यापासून हे सगळं बनवतो आपण लाकडापासून, हो की नाही? म्हणजे झाडं ही परोपकारी असतात आणि ती तोडायची, बरोबर आहे का? हो की नाही? आणि ही झाडं इकडे बघा, ही झाडं का बरं आपल्यामध्ये भांडणं लावतील? झाडं सांगतात का भांडण करा? झाडं आपल्याला सांगतात का भांडायला? नाही, हो की नाही? झाडं का बरं भांडणं लावतील? आपण पुढे वाच, इथून वाच, आपण माणसं असा विचार करतो. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. आता आई काय म्हणाली की झाडं आपल्याला भांडण करायला सांगत नाही. झाडं सांगतात का तुम्ही भांडण करा असं सांगतात का? नाही, उलट झाडं आपल्याला मदत करतात. काय काय मदत करतात? काय काय मदत करतात? काय काय मदत करतात झाडं? सांगा मला, झाडं आपल्याला काय काय मदत करतात? बरोबर, झाडं आपल्याला काय काय मदत करतात? फळं देतात, फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, हो की नाही? नंतर पक्ष्यांना झाडावरती घरटं करण्यासाठी आसरा देतात, हो की नाही? आणि मग आई काय म्हणाली की मी हे जे झाड लावलेलं आहे ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी लावलेलं नाहीये. मला हे झाड वाढवायचंय जोपासण्यासाठी. म्हणजेच काय? वाढवण्यासाठी, जोपासण्यासाठी, जोपासण्यासाठी म्हणजे काय? वाढवण्यासाठी. वाढवण्यासाठी, जोपासण्यासाठी म्हणजे वाढवण्यासाठी. रोज रोज मी त्याला पाणी घालणार, खत घालणार, त्याच्यामध्ये गवत आलं असेल ते काढून टाकणार, रोज रोज त्याला पाणी घातल्यावर ते हळूहळू मोठं होणार की नाही? म्हणजेच काय करणार? ते जोपासणार. जोपासण्यासाठी मी हे झाड लावले, मी तोडण्यासाठी लावलेलं नाहीये, हो की नाही? आई म्हणाली त्या मुलीची. पुढे काय झालं? आता एकच वाक्य वाचा. काकू म्हणाल्या, अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? आता काय म्हणाली? त्या काकू शेजारच्या काकू आल्या तर त्या सांगत होत्या तोडून टाका झाड. त्या काकू काय म्हणाल्या? काय म्हणाल्या काकू? बोल. त्या काय म्हणाल्या? आता हे झाड मोठं मोठं झालं, त्याला फुलं आली, मग त्याला शेंगा येतील, शेवग्याच्या शेंगा येतील आणि मग लोक, रस्त्यावरून जाणारे लोक त्या शेंगा तोडून घेतील. मग तेव्हा तुम्ही भांडण कराल ना? आपल्या झाडावरचं कोणी तोडलं तर आपण सांगू ना, नका तोडू म्हणून सांगणार ना, म्हणजे भांडण होईल ना. तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? पुढे काय आई काय म्हणाली बघा? आई म्हणाली, देऊ देत नाही, खाण्याचीच वस्तू, झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या. झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणार. आता आई काय म्हणाली? आई काय म्हणाली? नेऊ देत शेंगा, झाडाच्या शेंगा तोडून नेल्या तर नेऊ देत. आणि शेंगा आहेत त्या शेंगा खाण्यासाठीच आहेत, लोकांनी तोडून नेल्या तर नेऊ देत, चालेल चालेल मला. आणि जोपर्यंत झाडावरती शेंगा लागलेल्या आहेत तोपर्यंत लोक बघणार. शेंगा संपल्या मग कोणी बघणार नाही.
हो की नाही. शेंगा आहे तोपर्यंत अरे हा छान आहे छान आहे, पण शेंगा थोड्या दिवसानंतर शेंगा संपणार, मग कोणी बघणार नाही. हो की नाही. पुढे बघायचं. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा आनंद मेळावा. आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा. या हिरव्यागार झाडावर, शेवग्याच्या झाडावर पक्ष्यांचा मेळा भरत होता. म्हणजे काय, खूप वेगळे वेगळे पक्षी यायचे तिथे रोज 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 रोज. फुलं खायला, किडे खायला पक्षी खूप यायचे. खूप पक्ष्यांचा मेळा भरत होता. म्हणजे खूप पक्षी यायचे रोज रोज रोज, चू 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 चालू असायचं आणि ते बघायला छान वाटत होतं. आणि आमचा शेवगा म्हणजे आमच्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवाच होता. म्हणजे हे झाड आमच्यासाठी खूप आमचं आवडतं झाड होतं. पुढे बघा सांगितलं. या शेवग्यामुळेच मला पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळाली. वाचलं का? ते वाचलं का? वाचलं? परत एकदा वाचा. या शेवग्यामुळे मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेदार हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळली. वाचलं? वाचलं? हे जे शेवग्याचं झाड होतं, या शेवग्याच्या झाडात खूप वेगळे वेगळे पक्षी तिथे यायचे. आणि मग ही जी मुलगी आहे ना, मुलगी आहे ना, ती रोज रोज ते बघायची वेगळे वेगळे पक्षी. मग ते पक्षी बघितल्यावर ती लगेच पुस्तकामध्ये शोधायची की हा पक्षी कोणता आहे, त्याचं नाव काय, शोधायची. वेगळे वेगळे पक्ष्यांचे, हा पक्षी त्याचा रंग कसा आहे, त्याची चोच कशी आहे, तो छोटा आहे मोठा आहे, तो खातो काय, किती वाजता येतो, असं ती बघायची रोज रोज. कळलं का? त्यामुळे त्यांची दिनचर्या कळली. किती वाजता चू 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 सुरू करतात. दिनचर्या म्हणजे पक्ष्यांचं रोज किती वाजता येतात, किती वाजता जातात, हे सगळं ती बघायला लागली. त्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज कसा, ह्या पक्ष्याचा आवाज कसा आहे, मग ती आवाज आहे, हा पक्षी आहे, तिकडनं आवाज, हा पक्ष्याचं हे नाव आहे, असं ती ओळखायला लागली. तिला समजलं वेगळे वेगळे पक्षी. पुढे वाचा. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या कोसांवर रुंची घालत उजाळण करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या घोंगड्याची व माझी भेट झाली. एकच वाक्य. आता या शेवग्याच्या फुलांवर, पांढऱ्या शुभ्र फुलांवर कोण यायचं, अजून कोण यायचं? भुंगा यायचा. भुंगा यायचा. काळा मोठा असतो, पाहिलं? काळ्या रंगाचा मोठा असा मुंगा येतो. छोटा नाही, मोठा असतो. पाहिलंय का? मोठा काळ्या जांभळट काळ्या रंगाचा चावतो तो. मग तसा तो भुंगा रोज यायचा तिथे. फुलातला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या शेवग्यामध्ये. अजून कोण यायचं? भुंगा यायचा. अजून कोण यायचं? अजून बरोबर, मधमाशा यायच्या. फुलांमधला रस प्यायला, मध प्यायला यायच्या.
काय झालं बघा. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुक्यांची झुंबड मला दिसली. मदाना फुलात गच्च भरलेल्या फुलातून हवेत अलगद मन चोखण्याची कला पाहिली ती फुलचुक्यांची. अजून कोण यायचं? फुलचुका, मुंगा यायचा, मधुमाशी यायची आणि फुलचुका. फुलचुका पक्षी आहे. फुलचुका पक्ष्याचं नाव आहे. तुम्ही पाहिलंय का फुलावरती असा उडत 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 त्याच्यातला मध पितो तो? पाहिलाय का? छोटा पक्षी असतो हा पक्षी. पाहिलाय नाही पाहिला मी तुम्हाला नंतर चित्र दाखवते त्याचं. माझ्या मोबाईलमध्ये आहे, तुम्हाला इवला बोटभर फुलचुका असतो मात्र कसरतपटू. एरवी मला कधीच दिसला नसता, फक्त आवाजच ऐकून होती. तो तांबड पक्षी मनमुरादपणे मान खाली करत अगदी एकाग्रतेने आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला. फुलचुका तुम्हाला त्याचा फोटो दाखवला. हा कोणता पक्षी आहे? दिसला का? कोणता पक्षी आहे? फुलचुका. फुलचुका त्याला म्हणतात सनबर्ड किंवा सूर्यपक्षी. सूर्यपक्षीचा चिंजीर. मग हा पक्षी रोज इथे यायचा, फुलांवर यायचा आणि फुलांवर असं उडत उडत त्याच्यातला रस घ्यायचा. बसायचं नाही, उडत 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 असा रस चढ. पाहिलंय का तुम्ही कधी? पाहिलंय. नंतर अजून कोण यायचा? अजून कोण यायचा? तांबट पक्षी. तांबट पक्षी. तांबट पक्षी. तांबट पक्षी यायचा. हा कोणता पक्षी आहे? तांबट. तांबट पक्षी. कोणता पक्षी आहे? तांबट त्याचं नाव. हा काय करतो? हा काय करतो? तोंड असं करतो, असा आवाज करतो. मानाची असा आवाज करतो. मी तुम्हाला दाखवीन त्याचा व्हिडिओ. तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खालीवर करत अगदी एकाग्रतेने तुकतुक आवाजाचा टणत्कार करतो. भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षी शांतपणे झुलताना मी पाहिला. अजून कोणता पक्षी होता? अजून कोणता पक्षी येत होता? कोकिळ. कोकिळ माहिती आहे? काळा असा ओरडतो. कोकिळ पक्षी कावळ्यासारखा दिसतो लांबून. ओके नाही? काळा काळा असतो. दाखवते तुम्हाला. हा कोण आहे? कोकिळ. कोकिळ पक्षी. कोकिळ. कोकिळ. कोकिळ पक्षी. त्याचा आवाज कसा असतो? असा आवाज करतो की नाही? करतो. बरोबर. चला वाचा. भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकिळ पक्षी ही शांतपणे झुलताना मी पाहिले. छोटे छोटे हिरव्या राहूचे थवेच्या थवे उडत 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 हवे तरंगत कधी पराकेशराचा पन्ना उडताना बघितले. अजून कोण यायचे? वेडे राघू. अजून कोणते पक्षी येत होते? वेडे राघू. वेडे राघू. हे कोण आहेत? सगळे पक्षी. हे सगळे वेडे राघू, तांबट, फुलचुका
हे सगळे पक्षी आहेत. वेडे राहू दाखवते, त्यांचा पण फोटो आहे माझ्या. हा बघा, हा कोण आहे? वेडा राघू. वेडा राघू हे पाहिले का तुम्ही बाहेर झाडावर किंवा इकडे पाहिले? हवेत उडतात, जोरात पकडतात, माशी वगैरे पकडतात, माशी पकडतात, खातात. वेडा राघू. आता पुढे बघा काय दिले. राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाई. सर्व ऋतूंमध्ये विविध पशु पक्षी कीटक किड्यांचा आमचा शेवगा हे माहेर बनले. वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागली. बस 3च वाक्य वाचा. पूर्ण नको वाचू कार्तिक, पूर्ण वाचू नको. 3च वाक्य. 3च वाक्य. आता हा जो वेडा राघू होता, वेडा राघू हा काय करायचा? हवेमध्ये तरंगत शिकार करायचा. हवेमध्ये जे माशा किडे उडतात ना, जोरात उडत जायचा, पकडायचा, खायचा. हवेत उडत जायचा, पकडायचा, खायचा. ओके नाही? हा तारेवरती बसायचं. ओके नाही? नंतर अजून कोण होतं? आणि सर्व ऋतूंमध्ये, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, सर्व ऋतूंमध्ये शेवग्याचं झाड होतं की नाही? शेवग्याचं झाड, त्याच्यावर खूप वेगळे वेगळे किडे आळ्या असायचे. आणि त्यामुळे म्हणून पक्षी, वेगळे वेगळे पक्षी यायचे ते खाण्यासाठी. कळलं का? अजून कोण यायचं? वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या पोपटांची नियमित हजेरी लागली. पोपटांचा हिरवागार रंग, लांब सडक शेपूट आणि नखरेबाज हालचाली अगदी जवळून पाहिजे. आता अजून कोण यायचं? हे पण यायचे. अजून कोण यायचं? पोपट. पोपट यायचे. पोपट पण यायचे. पोपट पण यायचे. आणि पोपट काय खायचे? खायचे काय? नाही, हे झाड पेरूच आहे का? याला पेरू लागतात का? आता आपण याच्याबद्दल बोलतोय ना. अरे हे झाड कशाच आहे? मग शेवग्याच्या झाडाला मिरची लागते का? मग काय लागतं? काय खायचे पोपट? त्याच्या दिलंय वाचा. वाचा वाचा. आपण काय बोलत होतो? अजून कोण यायचे? पोपट यायचे. पोपट यायचे झाडावरती. काय खायचे? वाळलेल्या, बरोबर, वाळलेल्या शेंगांमधल्या बिया खायला यायचे. वाळलेल्या काय खायचे बघा? वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागली. नियमित यायचे, रोज यायचे पोपट. रोज यायचे. त्या शेंगा वाळल्या की त्याच्यामधल्या बिया खायला रोज यायचे. पोपटांचा हिरवागार रंग, लांब सडक शेपूट आणि नखरेबाज हालचाल ही अगदी जवळून पाहिजे. पोपटांचा रंग कसा असतो? हिरवा. आणि शेपूट कशी असते? लांब सडक शेपूट असते. आणि नखरेबाज हालचाल, म्हणजे चोच अशी छान त्याची हालचाल करतात. नखरेबाज हालचाल, लाल चोच. अजून कोणता पक्षी यायचा बघा? बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकतो. अजून कोणता पक्षी यायचा? बुलबुल. बुलबुल पक्षी यायचा. बुलबुल पक्षी पण यायचा. पोपटाची लांब सडक शेपूट आणि नखरेबाज हालचाली असतात. ओके नाही? तसा हा कोणता पक्षी आहे? बुलबुल. बुलबुल पक्षी.
आपण हे पूर्ण वाचून घेऊ, मग मी तुम्हाला हे आधी हे पूर्ण वाचू, मग मी तुम्हाला पक्ष्यांचे फोटो दाखवते. बुलबुल पक्ष्याच्या सुरेल काना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकते. चिमण्यांची चिमण्यांची अखंड चिवचिव आणि सावळ्यांची एकसारखी किलकिल अगदी कान किट्ट करणारी मी जाऊन हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला. एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं. खंड्याचा तो देखणा मोरपंखी रंग, निळा रंग आणि रूप, बाकडा चोच, चोचीची एकावेळी आपण कुरकुर करत सुरकी मारण्याची कला शेवग्या. आता याच्यामध्ये अजून कोणत्या पक्ष्यांची नावं आली? चिमणी, बरोबर, चिमणी. अजून कोणत्या पक्ष्याचं नाव आलं सांगा बरं. अजून कोणत्या पक्ष्याचं नाव आलं सांगा पटकन. नाव आलंय चिमणी, साळुंक्या. अजून आहे बघा. अजून कोणत्या पक्ष्याचं नाव आलंय विचार करा, सोपं आहे. त्याच्यात आहे, परत एकदा सांग. खंड्या. काय नाव आहे त्याचं? खंड्या. बरं, चिमण्या, सावळ्या, खंड्या हे पक्षी पण रोज त्या झाडावर यायचे, शेवग्याच्या झाडावर. आता त्यांचे फोटो दाखवते तुम्हाला. साळुंक्या. हा कोण आहे? खंड्या. त्याची चोच लांब, आणि रंग कसा आहे? मोरपंखी रंग, निळा मोरपंखी रंग. रंग कसा आहे त्याचा? मोरपंखी. रंग कसा आहे? मोरपंखी रंग. चिमणा माहिती. वाचलं? आता पुढे बघा खाली. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूप घेत आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजब खाना वाचलं तू? ते झालं. हे वाचा. हा. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूप घेत आमचा शेवगा उभा आहे. तिने काय म्हटलंय की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळं रूप असतं. उन्हाळ्यामध्ये काय होतं? उन्हाळ्यात पानं सगळी गळून जातात. पावसाळ्यामध्ये नवीन पानं येतात. ओके, मग झाड वेगळं वेगळं दिसतं, वेगळं रूप येतं. आणि ही जी मुलगी आहे, लहान मुलगी, ती त्या झाडाची खूप निगा राखते. त्या झाडाला रोज पाणी घालते, त्या झाडाखालचा सगळा कचरा असेल तो काढते, स्वच्छ करते, त्याची खूप काळजी घेते त्या झाडाची. आमचा शेव. आणि ती म्हणते की हे झाड म्हणजे माझा मित्र आहे. शेवग्याचं झाड माझा आवडता मित्र आहे मुलीचा. कळलं का? तिला ते झाड खूप आवडतं, कारण त्याच्यात खूप वेगळे पक्षी येतात, फुलपाखरं येतात, फुलं येतात, म्हणून तिला ते झाड खूप आवडतं. तो अजब खाना आहे. आता हे जे झाड आहे, शेवग्याचं झाड, त्या झाडानं या मुलीला, जी मुलगी आहे, या मुलीच्या अंगणामध्ये झाड आहे घराच्या बाहेर, त्याच्यावर खूप वेगळे पक्षी येतात, किडे येतात,
फुलपाखरं येतात, हो की नाही? आणि मग हे सगळं बघून तिला समजलं याचं नाव काय, याचं नाव काय, असं तिला समजलं, ज्ञान मिळालं, हो की नाही? आणि तिला खूप आनंद पण मिळाला, कळलं? आणि हा या शेवग्याचा फुलांचा फुलोरा, पांढरा पांढऱ्या रंगाची फुलं येतात शेवग्याला, त्यामुळे सगळ्या लोकांना खूप आनंद मिळतो. फुलं बघितली, पांढरी पांढरी फुलं बघितली की आनंद मिळतो, हो की नाही? आणि या झाडावर सतत सतत वेगळे वेगळे पक्षी येऊन बसतात, हो की नाही? खूप वेगळे वेगळे पक्षी येतात, त्यामुळे खूप आनंद मिळतो ते बघण्यासाठी, कळलं? समजलं ना? असा शेवग्याचं झाड हे खूप आनंद देणारं झाड. मग मी ते तोडू का? म्हणजे तोडायचं नाही, ते उलट छान झाड आहे, माझा तो मित्र आहे, मी ते तोडणार नाही, मी त्याची निगा राखणार, वाढवणार, त्याच्यात वेगवेगळे पक्षी येतात ते बघणार नाही, हो की नाही? समजलंय? हा धडा समजलाय?